हे देवेंद्र फडणवीस इतका नालायक माणूस अजून कोण जन्मला नाही असं माझं तर मत आहे. गद्दारी चालत नाही महाराष्ट्रात. सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आमदार आहे दादा भुवन दादा. कसं काय निधीच्या बाबतीत अभिजित पाटलांचं नाव ऐकलंय का? नाही नाही काम बोलते आम्ही बोलत नाही काम बोलते पाणी आहे की काय जाऊ द्या काय मागायला दिल्याशिवाय राहत नाही ते जरा त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही बघून दादा की बघून दादा. त्यांनी आमदार दगड जरी उभा केला तर निवडून येणार. त्याचं कार्य वड्यात जाऊन बघा पाणी वाहतंय. आमचा माढा तालुका कायम दुष्काळी, आज बी वड्यात पाणी वाहतंय. बरं बाकी किरकोळ कामाला अभिजित पाटील सापडणार का? बबनदादापाशी सर्वसामान्य माणूस गेला तर त्याचं काम केलं जातं. काय कुठनं असेल ते भुवन दादा हीच पक्ष. माड्याचे अभिजित पाटील चालेल अभिजित पाटील चालेल दादाकडे एक आहे तुमचं समजा विरोध पार्टी जरी आला आरामचं असं म्हणलं की फोन लावते ते म्हणजे ती म्हणत नाही ते किंवा विरोध पार्टीचा आर्याचं काम कसं करावं ही दादाकडे नाही. लय दिवस झालं त्यांना सारखं देऊन सारखं त्यांना मत देऊन कटाळी नवीन म्हणताय म्हणा. नवीन पाहिजे नवीन विकास करायचा असेल तर कोण? अभिजित पाटील. अभिजित पाटलाचं नाव चर्चेत आल्यापासून एक बदल झालाय नक्की की जी लोकात बबनदादाचा काटा मारण्याची जी चर्चा होती ती दादानी जाहीर केलंय यंदा कुठे बी काटा करून आणा मी ऊस घेतो. अभिजित पाटलामुळे शिस्त लागली काय? असं एक बदल दिसायला लागलाय. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एबी मराठी न्यूजमध्ये. विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं आपण आपले एबी मराठीवरती वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतो आहोत. सध्या मी माढा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि माढा विधानसभा मतदारसंघात असलेलं मोडणीम हे अत्यंत महत्त्वाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये मी आहे. खरं तर माढा विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर या मतदारसंघाचं नेतृत्व गेल्या अनेक वर्षांपासून बबनदादा शिंदे हे करत आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बबनदादा शिंदे हे अजित पवार गटासोबत आहेत. खरं तर आता या माढा विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर बबनदादा शिंदे हे त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळं ही निवडणूक लढवणार नाहीत अशा पद्धतीचं चित्र स्पष्ट होत आलेलं आहे. तर त्यांच्या ऐवजी त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे मैदानात असणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला सुद्धा आता श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे इच्छुक आहेत. त्यासोबत शिवतेजसिंह मोहिते पाटील हे सुद्धा इच्छुक आहेत. माढ्याच्या नगरसेविका ज्या आहेत मिनलताई साठे ह्या सुद्धा इच्छुक आहेत. त्यामुळे आता माढ्याची जी काही लढाई आहे ती नक्की दुरंगी होते, तिरंगी होते की चौरंगी होते हे येणाऱ्या काळात जरी कळणार असलं तरी सुद्धा सध्या मात्र मी लोकांमध्ये यासाठी जातोय की सध्या लोकांना काय वाटतंय, लोकांच्या मनामध्ये नक्की काय आहे आणि बबनदादांनी जे काही या मतदारसंघामध्ये विकास कामं केलेली आहेत त्याबद्दल लोकांचं काय मत आहे हे मला खरं तर आता या निमित्तानं जाणून घ्यायचं आहे. लगेच चालला दान करा, तुम्ही जाणकार आहे, तुमच्याशिवाय काय होतं या मतदारसंघात तरुणांशिवाय? बरोबर आहे. कुठलं गाव? इथलं जाय जाधववाडी. जाधववाडी म्हणजे तिकडं माड्यातच येतोय का? नाही जाधववाडी मोडणीम. बरं आमदार बबनदादा शिंदेचं कसं काम आहे? बबनदादा चांगलं आहे काम. चांगलं काम आहे. बरं बबनदादा निवडणूक लढवणार नाहीत अशा पद्धतीचं चित्र आहे. त्यांचा मुलगा रणजितसिंह शिंदे निवडणूक लढवतील. तुम्हाला काय वाटतंय, रणजितसिंह शिंदे बबनदादासारखं काम करू शकतील का? हो नक्कीच करू शकतील. काय रणजित शिंदेचा कसा कॉन्टॅक्ट आहे ह्या भागात? काय त्यांचं काय तुम्हाला कोणता गुण आवडतो? चांगला आहे दादासारखं त्यांचं संघटन चांगलं आहे. संघटन चांगलं आहे. हो. काय कामं राहिली की काय ह्या भागातली तुमच्या बबनदादा? काम काय रस्त्याची कामं राहिलेली. बरं. काय अजून दुसरी गोष्ट अशी मायनरची कामं राहिलेली कॅनलची. रणजितसिंह शिंदे जे आहेत त्यांनी कुठं उभा राहायला पाहिजे? महायुतीकडून उभा राहायला पाहिजे, महाविकास आघाडीकडून उभं राहायला पाहिजे का अपक्ष उभा राहायला पाहिजे? महाविकास आघाडीकडून. महाविकास आघाडीकडून. महाविकास आघाडीत गेलं तर कुठला त्यांनी कुठलं जरी उभं राहिलं तर ती येणार जाईल. बरं. पण महाविकास आघाडीकडून उभं राहिलं तर जास्त लीड येते. महायुती का नको? कारण ते आता स्वतः अजित पवारांच्या गटात आहेत ना. महायुती सध्या विरोधात आहे. सगळी महाराष्ट्र विरोधात आहे त्यांची. महायुतीच्या हा. कसं काय? का बरं? गद्दारी चालत नाही महाराष्ट्राला. महाराष्ट्राला गद्दार चालत नाही. बरं दुसऱ्या बाजूला अभिजित पाटील आहेत, मिनल साठे आहेत, शिवतेजसिंह मोहिते पाटील आहेत. त्यांच्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? कोणी चालत नाही. अभिजित पाटील नाही. जवळ आहे की तुम्हाला कारखाना इथं? असलं तरी नाही चालत. नाही चालणार. नाही. काका बोला की. राम राम. जय भीम. जय भीम. कुठलं? मुस्लिमच आहे. मुस्लिमच आहे का? ही काय आहे ओके. सगळ्याचा बाप आमदार होय बबनदादा. कसं काम होतं बबनदादाचं? कामाचं काय कसं काय म्हणजे चांगलं काम करायला लागले त्याचा चांगलं काम करायला लागले ते. 100%. आता बबनदादा तब्येत जरा
डाऊन आता आहे. का वयस्कर झाल्यावर कमी पण येतच असतं ते आता त्यांचा मुलगा रणजित शिंदे बघितलंय का बघत येते की ते आता उभारणार आहेत निवडणुकीला राहू द्या की येतील का निवडून 100% कस काय 100% 100% येते कशा पाहिजे निवडून येतील काय कशाला कारण? काम चांगली झाली म्हणून केली म्हणून तुमच्या गावातला रस्ता तर आहे असं आहे अजून अजून मग तुमच्याच ताब्यात आहे का आला किती वर्ष झालं येतोय मी ह्या रस्त्याने असाच रोड आहे या रस्त्यात तुम्ही मला तर वाटतंय 25 वर्षे होऊन गेलेली रोड असंच आहे हा बर इथल्या पुढाऱ्यांचा काहीही संबंध नाही बघा बर नसतं काय तुमच्या मागं कुणी आधीच का अजून आता दुसरी गोष्ट मला सांगा की बबन दादाचा मुलगा जे आहे रणजित शिंदे बर. त्यांनी कुठल्या पक्षातून लढायला पाहिजे हो आपल्याला तेवढं कळत नाही अभिज पाटलांचं नाव ऐकलंय का नाही 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 मिनल साठे होय त्यांचं कसं काम आहे माड का चांगला आहे माडा शहरात नाही हे शहरात. बर ठीक आहे त्यांना पक्षाबद्दल काय माहिती नमस्कार कुठलं गाव मोडणी मग काय चाललंय मोडणी मध्ये राजकीय वातावरण काय म्हणते बबन दादा बबन दादा काय आता किती वर्ष झालं बबन दादा काय बदलायचं काय आहे का नाही नाही बदलायचं म्हणल्यावर तालुक्यात बदल होईल की सगळ्या कामच दादानी तालुक्यात बदल सगळ्या तालुक्यात सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आमदार आहे दादा बबन दादा कसं काय निधीच्या बाबतीत निधी बाबतीत बरं. पण आता दुसरी एक गोष्ट आहे रणजित दादा उभारणार आहेत रणजित भैया. रणजित भाई उभारणार आहेत तर मग आता बबन दादा जसं काम होतं तसं रणजित भाईंना साथ देतील का लोक 100% देते कशी काय देतील काय नाही तीच टीम आहे ना बरं भैयानी बी काम तेच केलेलं आहे दादानी बी तेच केलेलं आहे बहिणी पण तेच काम केलं बरं. बहिणी कुठल्या पक्षात उभा राहायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? भैयानी काय आता अपक्ष चाललंय त्यांचं म्हणजे अपक्ष आम्ही तर सांगितलं अपक्षच राहावं महायुती का नको वाटते तुम्हाला अजित पवारांचा गट नाही महायुतीत काय त्यांचा आता दादांचा निर्णय काय होईल ती त्याचा काय विषय तुम्हाला काय नाही वाटतंय आम्ही अपक्ष राहावं म्हणून सांगितलं महायुतीवर म्हणजे अजित पवार गटावर विश्वास नाही आहे तुमचा या मराठा आरक्षणच्या बाबतीत मराठा आरक्षणाच्या हा त्यासाठी अपक्ष उभा राहावं म्हणून सांगितलं त्यासाठी राहायला सांगितलं. परत आता पुढल्या बाजूनं अभिजित पाटील आहेत मिनल साठे आहेत कोणी असणारच आहे ती. शिवतेज शेवटी पाटील आहेत प्रत्येकाला अधिकार आहे ना उभाराचा हे आहे काय त्याला जोरात फाईट कोणाची होईल वाटते तुम्हाला रणजित शिंदे सोबत काय नाही फाईट तरी काय विषयच नाही फाईटला ज्याचं काम आहे त्याचीच फाईट होणार फाईट होईल हं. बरं याला कामच करावं लागतं हो काय तर उगा 4 दिवसावर येऊन हे चालत नसतं ज्या बी शिंदे घराण्याचं काय योगदान आहे तालुक्याला तुमच्या तुम्हाला वेळ की 1 दिवसाचा वेळ द्यावा लागेल योगदान त्यांचं बघायला किंवा सांगत ऐकायला त्याची 1 दिवसाचं 1 दिवसाचं तुमचं पूर्ण त्याला 1 दिवस द्या आणि मग ती काम किती आहे ती तालुक्यातलं सांग एका दिवसात बी व्हायचं नाही सांगणं एवढं काम आहे तर लोकसभेला दादाच ऐकलं नाही की लोकांनी मोहिते पाटील निवडून ती दिले. नाराज होती भाजपवर लोक आता आम्ही सांगतोच की मग अपक्ष उभं राहावं आता आम्ही टाकलं तुझी बरं भाजपला मत टाकायचं नाही म्हणून आम्ही सांगून टाकलं होतं आम्ही दादा लोकसभेला तुम्ही मोहिते पाटला मतदान टाकलं इकडे भाजपला टाकायला नाही आमदार केलं बबन दादाला बबन दादाला सोडत नाही तुम्ही. नाही रणजित शिंदे असो किंवा बबन दादा असो कोणच सोडत नाही. नमस्कार का हो नमस्कार नमस्कार कुठलं गाव मोडणीमध्ये मोडणीमच काय म्हणते मोडणीमधलं वातावरण काय चाललंय सध्या कशाचं सांगा विचार राजकारण दुसरं असं काय विचारत आता? तर घे कशाला म्हणजे आम्ही काय सांगायचं तुम्ही विचारलं पहिला काय राजकारणाचं कसं चाललंय? राजकारण काय बबन दादा म्हणले बबन दादा का बबन दादा एवढं वर्ष झाली की अहो कामच आहे त्यांचं काम बोलते आम्ही बोलत नाही काम बोलते पाणी आहे की काय जाऊ द्या काय मागायला दिल्याशिवाय राहत नाही ते जरा बरं त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही बबन दादा की बबन दादा मग लोकसभेला का बबन दादा विरोधात गेलं काय नाही ते थोडंसं वर भाजप नाराज होते बबन दादावर नाही भाजप नाराज होते त्यांचं ते इकडे लोक गेले कोण काय गेलं परत आरक्षण मराठा ह्याच्यामुळे नाराज होऊन तेव्हा झालं पण तसं आमदार केलं होणार नाही आता रणजित भाई उभारणार आहेत बरोबर बरोबर आहे. रणजित भाई कुठल्या पक्षात उभा राहावं असं वाटतंय तुम्हाला आता काय त्यांचं काय हे करणार ते मग तुम्हाला सामान्य नागरिक म्हणून काय वाटतंय आम्हाला काय त्यांचं ते निर्णय घेणार आहे आम्ही त्यांचे मोठे निर्णय कसं सांगू ते कुठं उभं राहिले तिथं आम्ही मत टाकणार कुठेही उभा राहू द्या हां. महायुतीत राहिले तरी कुठे बी उभारते अपक्ष राहिले तरी? अपक्ष उभारलं बरंच आहे तुमचं तुतारीनं उभारलं आहे कशानं उभारलं आम्ही त्यांना मत टाकणार त्याला मत टाकणार त्यांना मत टाकणार बबन दादा दुसऱ्या बाजूला अभिजित पाटील आहेत काय ते काय माडा तालुक्यात नाही तिकडे पंढरपूरचे आहे त्यांचं तिकडलं आहे आपल्या इथं काय व्हावं आपण आणि तिकडे त्यांचा वेगळंच कारखाना गाव आहे ते. त्यांचा कारखाना त्यांना नीट चालता येणार नाही नाही काय तालुका चालणार आहे कारखाना त्यांना देणे नाही ते उसाची आहे का नाही बरं उसा देणे नाही ती कर्ज आहे एवढं मोठं कारणामुळे भाजपमध्ये गेली मध्ये इकडं शतपार काय असं माणसाला कशी देतील हे? अजून दिली नाही ते बिलं मग कशी मग ते कशावर काय दृष्टिकोन ठेवा त्यांच्याकडे
बघण्याचा दृष्टिकोन काय ठेवायचा. तसं दादाचं कुठं दाखवून द्या कारखाने बिल राहिले का, कोणाचं काय राहिले का, तसं काय सुद्धा स्वच्छ कारभार आहे सगळं. रणजित शिंदे ठरले काय तुमचं? हा ठरलं म्हणजे 101%. होय. नमस्कार नमस्कार. मग नाव सांगा काय फक्त. करता नाव बरं नाव तर सांगा दुसरं. तात्यामाने गाव मोडणीम शेती शेती काय शेतात ऊस आहे. कुठं घालवता? बबन दादा मग मतदान बबन दादा ऊस घालवता म्हणून का काय दुसरं ऊस कारण? घालवायला आज बी त्या विठ्ठल सहकारी बिल आलंय का विचारा फक्त. बरं तुम्हाला पुरावा देतो त्याचा की बिल दिलंय का तुम्ही घालवलाय का ऊस विठ्ठलला? कुठलं ज्याचं गेलं नाही त्याचा आलं आम्ही कशाला जातो आलं नाही. नाही आलो बरं पुरावा पाहिजे तर पुरावा देतो बिल देतो बरं. आज देतो उद्या देतो परवा देतो नुसतं सांगते बबन दादा निलाय का सगळं? ओके नेलाय आता दुसरं बिल येईल तिसरं कशाचं ह्याला? हा पोळ्याला बिल येणार 100% येणार बरं. हो त्यात काय वाद नाही. आता रणजित शिंदे जे उभारणार आहेत. अहो त्यांनी आमदार दगड जरी उभा केला तर निवडून येणार त्याचं कार्य वड्यात जाऊन बघा पाणी वाहतंय. बरं आमचा माढा तालुका कायम दुष्काळी आज बी वड्यात पाणी वाहतंय. बरं मग अजून काय पाहिजे. बरं बाकी किरकोळ कामाला अभिजित पाटील सापडणार का. बरं. बबनदादापाशी सर्वसामान्य माणूस गेला तर त्याचं काम केलं जातं. तुम्हाला जवळ मी स्वतः ऐकून तर घ्या, मी स्वतः गेलतो हं. मी स्वतः गेलतो कुठाकडे? बबनदादाकडे बरं माझ्या मुलीच्या ह्याच्यासाठी इंटर्नशिपसाठी गेलतो. बरं तर एका वेळेस सांगितलं तुझं नाव घे सगळं घे. दुसऱ्या वेळी डॉक्टरने फोन नाही केला की त्याचं काम करतो बरं बरं. नाही केलं. तुम्हाला अनुभव आहे बबन आता मी स्वतः गेलेलो आहे 2 वेळा गेलोय मी स्वतः वैयक्तिक. बरं बरं. बबन बरं आता दादापाशी. रणजित भैयांनी कुठल्या पक्षात उभा राहावं? कुठे बी राहू त्याला काय फरक पडतोय त्याला. बरं नेता कोण बबन दादा बरं. मग विषय काय आहे त्याचा? म्हणजे तुम्हाला पक्षांचं काय देणं पक्ष घेणं नाही? देणं घेणं काय घेणं देणं आहे का. बरं साहेब मला तुम्हाला विचार आहे करताना डांबरी रोड करू नका, हम्म. कॉन्क्रीटचा रस्ता करा, नाही तर ह्या याचाच तुमच्या रस्ता राहू गावातला द्या. हा? होय? तुमच्या गावातला होय? हा हिटला कॉन्क्रीटचा करा. नमस्कार काय नाव? मला बोलायत ना होय? मला बर बर बर. नमस्कार. काय मुलडीमधलं काय राजकीय परिस्थिती काय आहे सध्या? मुस्लिमची राजकीय परिस्थिती पाहता आमच्या या गावातील उमेदवार प्रशांत गिड्डे यांनी तयारी केलेली आहे. प्रशांत गिड्डे तुमच्या गावातले? हां बर मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत. बर. तर असं वाटतं की बबनदादांना लोक 6-6 टर्म कंटाळले आहे. 6-6 टन बरोबर. हां आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक टर्मला त्यांनी नवीन कारखाना घेतलेला आहे. बरोबर लोकांचं त्यांनी ऊसाच्या बाबतीत असेल हे असेल टनेज मारून वगैरे काय असतील ते असतील त्यांच्या गोष्टी अंतर्गत बरोबर. की प्रत्येक वर्षी तोच नवीन उमेदवाराला संधी द्यायचं आमचं चाललेलं आहे. त्यावेळेस नवीन उमेदवार तुमचं काय? नवीन उमेदवार कोण नवीन उमेदवार? मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे. प्रशांत गिड्डे. हो. हे तुमच्या गावातले? हो गावातले. गावातले चालेल. नवीन उमेदवार म्हणतात. अजून काही लोक आहेत तिकडं बघू त्यांना विचार. नमस्कार हो मोडणीमकर. काय बबनदादांचं कसं काम आहे इकडं? नाही आम्ही आता सध्या तर नवीन उमेदवार द्यायचं ठरवलेलं आहे. म्हणजे नवीन उमेदवार कोण पण? प्रशांत गिड्डे तुमच्या सोलापूर गावातले? जिल्हा, हां, मनसे. सोलापूर. नवीन उमेदवारांच्या शोधात. नमस्कार काय नाव? महादेव सुर्वे सुर्वे गाव इथलंच मोडणीमच. बरं पाऊस पाणी कसं झालं यावेळेस मोडणी? चांगलं भरपूर चांगला आहे. हर्ष रानात काय घे पिकं आहेत की ठीक आहे व्यवस्थित आहेत. बरं आता निवडणुका आल्या त्या काय इकडलं वातावरण चाललंय? बबन दादा बबन दादा का बबन दादा? पाणी आणले कामं चांगली केली ते बबन दादामुळे पाणी आलंय. बरं आता रणजित भाई हा उभारणार आहेत. काय तर बबन दादा सारखं जमल का बाह्यांना? जमणार की कसं काय जमल? जमतंय आता बरीच लोक म्हणते बबन दादा स्वभाव वेगळा आहे बाह्यांचा अनुभव स्वभाव घेतलेत ना. वेगळा. काय अनुभव आहे तुम्हाला? काय कामं सांगितलेली होती ती ना. काम सांगितली होती ती. बरं रणजित भाई कुठल्या पक्षात उभा राहायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? काय कुठनं असेल ते बबन दादा हीच पक्ष. बबन दादा हेच पक्ष आहे. आता दुसऱ्या बाजूला अभिजित पाटील उभारणार आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही काय आपल्याला अनुभव नाही त्यांचा. अनुभव नाही त्यांच्याबद्दल काय अनुभव बघू इकडं अजून काय लोक आहेत त्यांना काय वाटतंय. हो नमस्कार मोडणीमकरच जाधववाडी मी माढा विधानसभेत येते ना का? हो काय माढा विधानसभेची काय परिस्थिती आहे? काय विकास बबन दादांनी केलाय का नाही याच्यापूर्वी? बबनदादांनी विकास केलायच की. बरं बऱ्यापैकी रस्ते लाईट पाणी व्यवस्था चांगली केलेली आहे. बरोबर. आता प्रकृती स्वास्थ्यामुळे रणजित भैया उभा राहतील असे चित्र स्पष्ट झालंय जवळजवळ. तुम्हाला काय वाटतंय की बबनदादाही काम करायची पद्धत आणि रणजित भैयाची काम करायची पद्धत लोक स्वीकारतील का रणजित भैयांना? आता कसं आहे रणजित भाया ज्यावेळेस सभापती होतं हां त्यावेळेस रणजित भायाने माढा तालुक्यात महाराष्ट्रात उच्चांक निधी आणला होता. बरं MRGSमधनं भयंकर मोठा निधी आणला होता बरं रणजित भायाने. बरं आणि त्यावेळेस चांगल्या प्रकारे पंचायत समिती चालवली होती माढा तालुक्यात. आणि त्यानंतर त्याची वास्तू बी पुरा मोठ्या प्रमाणात चांगली आहे. म्हणजे जी वास्तू बघण्यासारखी आहे पंचायत समितीची. बरं महत्त्वाचं कार्यालय बी चांगल्या प्रकारे बांधलं त्यांनी.
ह्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बबनदादा विरोधात मतदान केलं इथलं, म्हणजे मोहिते पाटलांना लीड आहे माड्यातनं. तर मग आता विधानसभेला काय होईल, तसं होईल का काय वेगळं तुम्हाला बघायला मिळेल? कशामुळे झालं असं तुम्हाला वाटतं? बबनदादा विरोधात का लोक गेले असतील? दादानी सांगून रणजितभाईंनी सभा घेतल्या लोकसभेला. आता कसं आहे, स्वतः मामा उभा राहिल्यावर सुद्धा माढा तालुका बॅकफुटवर होता. बरं मान्यच नाही ना लोकांना की बाबा इतर कोण दादा सोडलं तर कोणच मान्य नाही. बरं 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 दादा असतील तर काय सगळा विरोध संपतो. बरं रणजितभाईने कुठल्या पक्षात उभा राहावं असं वाटतं तुम्हाला? काय अपक्ष उभा राहिले तरी चालते. अपक्ष होय, ह्यातनं काय नको म्हणताय? महायुतीतनं अजित पवारांच्या राष्ट्रवादी लोकांची मानसिकता नाही आहे मत टाकायची. का मानसिकता नाही? भाजपबद्दल तिरस्कार तयार झालाय लोकांच्या मनात. आणि त्यांनी अजित जी पवारांबद्दल? आश्वासनं दिली त्यांनी जी आश्वासनं दिली होती ती चुकीच्या दृष्टिकोनातनं माध्यमातून आणली. PM किसान योजना फसवी निघली. 50% लोकांना अजून त्याचा लाभ नाही आहे. आता लाडकी बहीण योजनेचा काय फायदा होणार नाही का? किती दिवस चालणार आहे लाडकी बहीण? हे तर म्हणले तर आम्ही देणार सरकार नाही, आलं चालणार किती दिवस बरं. आणि आणणार पैसे कुठं नाही इतकं? तर. बरं. एवढा मोठा कर्जाचा डोंगर तुम्हाला आहे. वाटतंय का लाडकी बहीण योजना इलेक्शनसाठी केलं जमलं असं काय तुमच्या मनात आहे का? नाही नाही, आज 2023 पासून माझ्या माहितीनुसार शेतकऱ्याला ड्रीपचं जे अनुदान आहे ते मिळलं नाही अजून. बरं 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 काही जणांनी शेततळं खाल्ली त्याचे पैसे मिळले नाही. बरं काही जणांनी पेपर टाकायचे त्याला पैसे मिळले नाही, त्याच्या मंजुरी नाही त्या. बरं हे राहिले बाजूला मुद्दे. आणि लोकांना इलेक्शन पुरतं फसवायसाठी लाडकी बहीण योजना काढणं. आधी आपण आपल्या घरातलं पहिलं लोकांचं देणं देतून मग आपण नवीन घर बांधतो. बरोबर बरोबर आधी आपलं घर बांधतो आणि मग पुन्हा लोकांच देणं देतो हां, म्हणजे असा प्रकार आहे थोडासा. म्हणजे आपण समजून घ्यायला पाहिजे. समजून घ्यायला पाहिजे. बरोबर. नमस्कार. मोडणीमकरच बेंड मतदारसंघ कोणता येते तुम्हाला? माडा माडाच आहे. काय चाललंय बेंडकडे? काय परिस्थिती? काय नाही, सगळं व्यवस्थित आहे. दादा दादाच म्हणतात लोक. काय दादा जरी का झालं भैया? दादा आणि भैया. बर. आता जर निवडणूक झाली विधानसभेची आली 2-3 महिन्यावर, रणजित भैया, अभिजित पाटील, शिवतेज मोहिते पाटील, मिनल साठे अजून उमेदवार आहेत. काय कोणी जरी असलं तरी भैया दादा सांगतील तेच. दादा सांगतील. दादाने कुठल्या पक्षात उभा राहायला पाहिजे असं वाटतं? कसं जरी राहिलं तरी दादा कुठल्याही पक्षात न राहू द्या किंवा अपक्ष जरी राहिलं तरी दादाच. दादाच का म्हणताय तुम्ही सगळे? म्हणजे आता काम केलेले आहेत दादाने. काय अशी विशेष काम काय दादांचे? सगळं कॅनलला पाणी, परत ऊसाचं हे सगळं प्रश्न त्यांनी सोडवलेत ना. उसाचा प्रश्न सुटलाय. जरी एखादं जर आता आम्हाला अभिजित पाटलाकडे जायचं म्हणलं तर कुणाच्या तरी मार्फत जावं लागतं. हे तर तसं डायरेक्ट गेलं तरी चालतंय ना. बरं. त्यामुळे तुम्ही ह्यावेळेस दादा. दादा दादा सांगतील तेच. बरं. दादांच्या आणि भाह्यांच्या स्वभावामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? काहीच फरक नाही. काहीच फरक नाही. काहीच फरक नाही. दादांचं सांभाळायचं तसं भाह्याला सांभाळायला जमल का? 100% जमल वाटतं. 100% वाटतं. अजून काय लोक आहेत तिथं? नमस्कार. काय नाव? बाबासाहेब सोलंकर. आमदार माहित आहेत का? कोणचं? इथले तुमचे होय, कोण? चांगलं ओळखीचं. पहिल्यांदा आम्हीच आमदार केले ते बबन दादा. बबन दादा. होय, आता मुलगा उभा राहणार आहे त्यांचा. राहू दे, बरं झाले. जमल का दादा सारखं? काय आता त्याची इच्छा, त्याला लोकांनी मानलं पाहिजे, जमलं पाहिजे. आता लोकं म्हणजे तुम्ही आपण म्हणून काय उपयोग आहे एकट्यानं? तुम्हाला काय वाटतंय? आपल्याला दादा असा वाटतंय, पोरला मानते ती ना मानते ती. बर बर बर. दादा जशी मानते तशी उद्या पोरला मानतेली किंवा ना मानतेली. दादाने काय काय कामं केली तुम्ही आमदार केलं म्हणताय पहिल्यांदा? काय केले ती बरीच जण. अपेक्षा पूर्ण झाल्या का तुमच्या? काय कुणा झाले ते, कुणा राहिले ते. बर. कामं भरपूर केले ती, कामा पाहिजे. कामं झाली ती. काय काय कामं केली ती? का आता जी आहे ती लोकांची सांगा ती कामं केलेलीच आहे की. दादाकडे एक आहे तुमचं, समजा विरोध पार्टी जरी आला आणि आमचं असं म्हणलं की फोन लावते ते. म्हणजे ती म्हणत नाही ते किंवा विरोध पार्टीचा आर्याचं काम कसं करावं, ही दादाकडे नाही. बाह्यांना भेटला चाल की? नाही भेटलं. नाही भेटला. नाही भेटलं. बरं. आता रणजित भैया कुठल्या पक्षात उभा राहावं असं वाटतंय तुम्हाला? त्याच्या इच्छाने कुठल्या काय राहिल्या, काय आपण म्हणून उभं राहणार आहे का ती? कुठल्यावर उभा राहावं? त्याच्या इच्छाला ती कुठल्या राहील ती राहील ती की. काय म्हणते ते माहित आहे हा. का? लोक काय म्हणते ती बघणार आणि तसं उभा राहणार आम्ही. तसं काय नाही, त्याची जी इच्छा आहे त्याशिवाय ती राहणार. आपण सांगू तसं राहणार आहे का? राहणार आहे का? नाही. बर बर बर. हे आमचे अभिजित पाटील आलेत आता पंढरपूरकडले. आवड लय आहे ती, एक कुठं आहे. कशी होईल मग फाईट? काय होईल ती होईल, जे ते ईश्वरप्रमाणे काय होईल ते होईल. काय होईल ती होईल. नमस्कार. काय वाटतंय कसं होईल निवडणूक घेतली माड्याची? माड्याचे होय. अभिजित पाटील चालेल. अभिजित पाटील चालत? चालेल चालेल. कसं काय अभिजित पाटील चालत? चांगला आहे माणूस, जरा चांगला आहे. कारखाना आहे. बर.
काय अनुभव आहे तुम्हाला त्यांच्याबद्दल? अनुभव काय नाही, नवीनच आहे ते. बर पर चांगला आहे माणूस ते. चांगला माणूस आहे. चांगला आहे. बर तुम्ही काय काय ऐकलंय त्यांच्याबद्दल? कारखाने चांगलं चालवते. कारखाना चांगला चालवते. अजून चांगला आहे ते माणूस. म्हणजे बबन दादा का नको म्हणताय? लय दिवस झाले त्यांना सारखं सारखं देऊन सारखं त्यांना मत देऊन देऊन कटाळी. यावेळेस नवीन म्हणताय म्हणा की? नवीन नवीन पाहिजे नवीन. बर हा. अमित पाटील येतील का निवडून? 100%. कस काय? तुतारीतनं मिळलं पाहिजे मात्र तिकीट. तुतारीतनं मिळालं हा पाहिजे. हा. आणि अपक्ष लढले तर? अपक्ष असलं तरी पण येणार. अपक्ष तरी पण येणार. हा. पण तुतारीतनं लेड होईल लय. तुतारीतनं लीड होईल नाही? लेड होईल. तुतारीतनं लीड होईल होय. काय म्हणतात? काय म्हणते अमित पाटील निवडून येतील म्हणतात. काय आता ज्याचं त्याचं वेगळं राहतंय ना. तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला काय वाटत नाही. बबनदादांनी कामं चांगली केली ती. बर बर पण काय झालंय माहिती आहे का, लोकांना थोडा भाजप संघ असल्यामुळं लोकांची नाराजी आहे ही नक्की आहे. भाजप संघ जाणाऱ्या व्यक्तीला मतं मिळत नाही. का बरं भाजपवर एवढा राग आहे लोकांचा? शेतकऱ्याचा 10 वर्षात मातीच केली त्यांनी. आता लोकसभेत राग काढला की तुम्ही भाजपवर? अजून बी काढावा लागतो, त्यांना घरी लावावं लागतं आणि मग शेतकऱ्यासोर लागतो. म्हणजे भाजपवर लोकसभेत राग काढून पण अजून राग हे नाही झाला? अजिबात नाही. देवेंद्र फडणवीस इतका नालायक माणूस अजून कोण जन्मलाच नाही असं माझं तर मत आहे. बर एकनाथ शिंदे कसे आहेत? एकनाथ शिंदे त्याच्यापेक्षा बाद. आणि अजित पवार? अजित पवार त्याच्यापेक्षा बाद. ही चालतच नाही ती तिन्ही बी. का बरं चालणार जनतेला अजिबात चालत नाही. आता लाडकी बहीण योजना दिली लाडकी त्यांनी. बहिणीत काय शेतकऱ्या 10 वर्षापूर्वी 3000 रुपये ज्वारी होती, आता बी 3000 इतकी. बर युरियाचं पोत 200 रुपयाला मिळत होतं, आज 1000 रुपये घेते ती. काय तुम्ही चाललंय? देणार नाही पण घरच्या बाया देतील की मतदान? गडे ऐकल्याशिवाय बाया मत टाकते त्या. ही बुळे आहे ती, ह्यांना माहित नाही. घरची कुठल्याही व्यक्ती बाया त्याच्या घरातल्या कुटुंब प्रमुखाला विचारल्याशिवाय मतच टाकू शकत नाही. बर बर हो, ह्यांना वाटतंय आम्ही 1500 दिल्यावर बाई एक मत टाकत नाही त्यांना. त्यांची बुळे अशी आहे ती. टाकत नाही. हे अजिबात. बर रणजित भाईने कुठल्या पक्षात उभा राहावं वाटतंय? भाजप सोडून आल्यावर त्यांना मतदान मिळतंय. भाजप सोडायला पाहिजे हा. म्हणजे अजित पवार गटात सोडायला पाहिजे. बर नमस्कार. त्यांच्याकडे असं वळीन तू काय वाटतं तुम्हाला? काय मोडणीमध्ये परिस्थिती? मोडली परिस्थिती चांगली हा? आहे. चांगली आहे की चांगली आहे. कोणाचं पार्ट जोडा इकडं? बबन दादा. बबन दादाचं. रणजित भाई आता उभा राहणार. पण रणजित भाईला जमल का बबन दादा सारखं? न जमाला काय झालं, ती जिल्हा परिषद सदस्य आहे, सभापती पद त्यांनी भोगली. बर न जमाला काय झालं. न जमल काय झालं? लाडकी बहीण योजनेचा काय फरक पडत महिला वर्गातला विषय आहे, त्यांनी दिलाय. पण ती महिला तर कुठं सुरक्षित आहे? सरकार नुसतं लाडकी बहीण करतंय, पण लाडक्या बहिणीवर अत्याचार किती चालू आहे ती बघत नाही का तुम्ही दाखवता येईल. ती बी त्यांच्याकडे बी लक्ष द्यायला पाहिजे. नुसतं काय 1500 रुपये देऊन उपयोग नाही ना. लाडकी बहीण म्हणण्यात काय अर्थ नाही. सुरक्षित असल्या पाहिजे महिला असं मत आहे यांचं. तुम्हाला काय वाटतं? कशाबद्दल? आता जी निवडणूक आली आहे आमदारकीची, त्यात आता बबनदादा शिंदे आमदार आहेत तुमचे. महाग सरकून घेऊ आहे बसू आहे तुम्ही? मला काय म्हणायचंय, थांबा थांबा. मला काय म्हणायचंय साहेब, तुम्ही कोण निवडून येणार याचं सर्वेक्षण करताय का जनतेच्या प्रश्नाचं सर्वेक्षण करताय? जनतेचा प्रश्न. मग मला तुमच्या आता प्रश्न विचारणाऱ्याच्या पद्धतीवरनं वाटतं तुम्ही निवडून कोण येतं एवढंच बघताय. जनतेच्या प्रश्नावर तुम्ही भर द्यावा असं माझं म्हणणं. बरोबर. पण काय आपल्या इथल्या मोडणीमच्या लोकांचे काय प्रश्न आहेत? नुसतं मोडणीमच्याच लोकांचा प्रश्न नाही, सामाजिक वितुष्ट वाढू लागलंय समाजात. बरोबर. ह्याला जास्त फोकस केलं पाहिजे. बरोबर. सगळ्यात महत्वाचं. आणि ही जी तुम्ही 1500 रुपये लाडक्या बहिणीला देताय त्याचं सामाजिक वितुष्टाचं मूळ मला वाटतंय शिक्षणात होणारा खर्च आहे. नोकरी लागणारी पोरं 1-2% असतात, पण शिकणारी लाखो असतात. त्यांचा जी भुर्दंड पडतोय प्रत्येक कुटुंबावर. माझ्या माहितीनं 11वी-12वीला प्रत्येक ज्या कुटुंबातलं मूल जातंय त्याला NCERTचा अभ्यासक्रम शासन घेत नसल्यामुळं प्रत्येक मुलाला 5 लाख रुपये 11वी-12वीला जातील. ती पहिल्यांदा जायचं बंद केलं पाहिजे शासनाने. दुसरा एक गोष्ट तुम्हाला ह्या रिलेटेड विचारायची आहे की तुम्ही मला सामाजिक स्वास्थ्य बिघडलंय, तर बरेच जण एकमेकावर आरोप करतील की ह्या पक्षामुळे जातीयता वाढली, दंगली घडला. तुम्हाला काय वाटतंय कुठला पक्ष जातीयवादी आहे? नाही, याच्या अगोदरचं जे पक्ष होतं ती सगळ्या जातीला न्याय देत होतं एवढं नक्की.
एवढं माहिती म्हणजे मागं जी काय 5-50 वर्ष महाराष्ट्रात सत्ता चालली ती सगळ्या जातीचा विचार करत होती एवढं मात्र नक्की आहे. बरं तुम्हाला 3 लोकांबद्दल प्रामुख्याने विचारायची मत तुमची. शिक्षक आहे काय? नाही आहे का? मास्तर आहे? नाही. देवेंद्र फडणवीसांबद्दल काय मत आहे तुमचं? देवेंद्र फडणवीस एक उत्तम प्रशासक आहेत. बर त्यांनी आमच्या बेरोजगार जे होते शिक्षक लोक बर ते त्यांना ग्रँड मंजूर केली पगारी, बरोबर बदल्यात सुसूत्रता आणली. शेतकऱ्याच्या योजनात जो वशिलेबाजी होती त्यात ते महाडीबीटी सारखं पोर्टल आणून त्यात सुधारणा आणली. एकनाथ शिंदे बद्दल काय मत आहे तुमचं? एकनाथ शिंदे काय त्याच बाहुला आहे. एकनाथ शिंदे हा बाहुला आहे. आणि अजित पवार? अजित पवार काय नुसतं ते ठेकेदार आहे. ठेकेदार आहे. दुसरा काही येतो नाही त्याचा. बर अजित पवाराचा सत्तेतनं दुसरा काही येतो नाही. सातत्यानं ज्याला सत्तेच्या बाहेर राहायचं धाडस आहे तोच सामाजिक चळवळ चालवू पण शकतो. आता दुसरा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला. आता ही सगळं बिघडले म्हणताय, बिघडायला लागले, तर ह्याच्यावर इलाज म्हणून कुठला पक्ष पाहिजे सत्तेत? ह्याच्यावर इलाज शरद पवार आहे. शरद पवार पक्ष पाहिजे. काय बरोबर आहे म्हणतात का ती? बरोबर आहे, बरोबर. आता तरुण मुलाचं राज्य तरुणांनाच विचारा. आम्ही करून नसतंय, तरुणांनी होत नसतंय. रस्ता अनुभव महत्वाचा असतो. पांढरी केस लय होय की, लय झाली की. पण कोणी पवार साहेब 85 आहे, होय सोडलं की, मैदान. होय की. पवार साहेबांनी मुलीमला पाणी आणलं का? आणलं नाही का? खासदार झाले किती वेळा आले मुलीमला? आता मतदान टाकताना तर तू तर अहो नाही, आम्ही टाकलं नाही. नाही का? आम्ही नाही टाकलं. पाण्याचा प्रश्न कधी त्याने आला? 100 वेळा आम्ही भेटलोय. समिती भेटून 100 वेळा त्यांना भेटलोय. मुलीमला पाणी झालं नाही. पाण्याला नाही. अरे बबन दादाने आणलं म्हणते. कोण बाबा वाड्याला आणलं? वाड्याला आणलं मग. कॅनल आणलं नाही. वडा आणि कॅनल डिफरन्स आहे. बर बर परिवर्तन झालंच नाही, वर्तन झालंय नुसतं. परिवर्तन नाही झालं. वर्तन झालंय नुसतं. आता काय होईल येणार निवडणूक? काय उद्याचं काय सांगता येते? तुम्ही काय करताल जवान पोरं ती? जवान पोरं करतील ते. आता ही यांना विचारलं की काय म्हणतात ती? परिवर्तन पाहिजे. परिवर्तन पाहिजे म्हणते ती. परिवर्तन होतं पण बबन दादा वर्तन होतंय, परिवर्तन होत नाही, नुसतं वर्तन होतंय. परिवर्तन आज हाय कोण नेतेत काय? आता चालू त्यांची दाढी परत बघू. नमस्कार नमस्कार. नगू इकडं आहेत लोक इकडं. हो नमस्कार. हो मुंडीमकरच. काय वातावरण काय इकडं? वातावरण बबन दादाचं चांगलं आहे. बबन दादा चांगला आहे. आता रणजित भाई उभारणार आहेत, तर काय होईल? रणजित भाई चांगल्या मताने येतील. पण लोकसभेला कशी काय मत तुतारला गेली जास्त? ती काय मराठ्याचं आरक्षण एक मुद्दा आणि शेतकऱ्याबद्दल जे कांद्याला ही जी भाव होता त्याची नाराजी. आता विधानसभेला मग काय सुटल्यात का प्रश्न? सुटलं किंवा न सुटलं पण तो जे बबन दादा आहे ते काम चांगलं आहे त्याचं आणि ते मुलगा बी त्याचं त्या हिशोबात करल. साखर सम्राट आहे, ऊसाचा प्रश्न आहे तर ते मार्गी लावू. विरोधात अभिजित पाटील आहेत, मिनल साठे आहेत, शिवतेशे मोहिते पाटील उभा राहणार आहेत. काय वाटतं तुम्हाला कुणाबरोबर फाईट चांगली होईल? ह्याच्यात पाटील अभिजित पाटलाबद्दल होईल. बरं अभिजित पाटलांसोबत फाईट चांगली होईल असं वाटतंय तुम्हाला? नमस्कार. हो नमस्कार. नाही ते सरपंच आहेत आमच्या गावचं. अहो बोललोय त्यांना मी. बोललाय बोललोय मग काय कसं होईल? कशाच आहे निवडणुकीत? निवडणुकीत काय बघू अजून. काय अजून उमेदवार ठरला नाही, काय नाही. बरं वातावरण काय, परिस्थिती काय चालली इकडं? वातावरण आता अभिजित पाटीलच आहे. अभिजित पाटीलच. हां. का अभिजित पाटील? का आता बबन दादा 30 वर्ष आमदार होता. मुल्यमची अशा अवस्था झाली, मुल्यमला रस्ते नाहीत. काय मुल्यमच्या मार्केटची अवस्था बिकट झाली. आता ही मुल्यमकर काम रस्ता कितीतरी दिवस झाला असाच आहे रस्ता. त्याच्यावरनं हां रस्त्याचं काम नाही. काय असं इतकं मोठं खड्डा आहे रस्त्याला. तरी पण हे सगळे अभिजित आपलं बबन दादाच का म्हणते ती? आता ही बबन दादा प्रेमी आहे ती. हां त्यांचं काय पण विकास पाहिजे हो. हां विकास करायचा असेल तर कोण? अभिजित पाटील. अभिजित पाटील. लोक स्वीकारतील का इकडली माड्यातले? का नाही ते स्वीकारणार? त्यांच्याबद्दल काय काय माहिती आहे तुम्हाला? आता त्यांचं काय माहिती नाही पण त्यांचा कारखाना ही व्यवस्थित चालतंय.
रणजित भाईला टक्कर देतील का व्यवस्थित? होय देतील बरं. निवडून येतील का? येतील निवडून. निवडून येतील असं वाटतं 100%. हो नमस्कार. नो कमेंट. राजकारणावरच नो कमेंट का बोलायचं नाही? राजकारणातलं काय हे कळत सगळं बघून बोलायचं राजकारणातलं काय कळतच नाही आपल्याला. कळत नाही. ते कळते पण आता बोलायचं सध्या इथला आमदार कोण आहे सुद्धा माहित नाही. म्हणजे हा राग आहे का नक्की काय आहे? आता राग नाही, राजकारणाबद्दलचा नाही, राजकारणाबद्दल राग हा विषय नाही, पण त्यातली काही जास्ती माहिती नसते. त्याचं काय अपडेट पण आपण घेत नाही घेत. काय तरी काय परिस्थिती प्रश्न काय आहे तिकडल्या भागातले राजकारणाचं जाऊ दे. मी फक्त आपल्या पुरतं बघतो, बाकी जास्त बघत नाही. आपलं आपलं काम भलं आपण भलं. काय पण सरकारकडून कुठल्याही अपेक्षा आपल्याला नाही. ते सरकारकडून अपेक्षा नाही. का अपेक्षा नाही सरकारकडून? अपेक्षा पूर्ण होत नाहीत तर काय ठेवायच्या असा विषय. आजपर्यंत पूर्ण झालेच नाही. अपेक्षा सरकारकडून पूर्ण होत नाही. त्या बोलले नाहीत पण लय मोठी प्रतिक्रिया आहे त्यांची. तर थांबूया आपण आता इथं. दुसऱ्या भागात अजून मोडणीम करूया, कारण बोलणार आहेत काय लोक. बोला बोला बोला. हा अभिजित पाटलाचं नाव चर्चेत आल्यापासून काय काय अभिजित पाटलाचं नाव चर्चेत आल्यापासून एक बदल झालाय नक्की, की जी लोकात बबनदादाचा काटा मारण्याची जी चर्चा होती ती दादानी जाहीर केलंय, यंदा कुठे बी काटा करून आणा, मी ऊस घेतो. अभिजित पाटलामुळे शिस्त लागली काय? असं एक बदल दिसायला लागलाय. हा मान्यच केला पाहिजे. कारखानदारी जरा चोखपणा येईल असं वाटतं तुम्हाला? नाही, ह्या गोष्टीवर शेतकऱ्यात जे हे होतं संभ्रम, तो तर बबनदादांना जाहीर करावा लागलाय की कुठंही काटा करून आणा, ऊस घेतो, असं परवाच्या मीटिंग मध्ये दादा बोलले, असं ऐकलं मी. आता जाहीर करा म्हणजे पहिलं नव्हतं का? पहिलं कधी, ह्याच्यापूर्वी कधी त्यांनी जाहीर केलं नव्हतं असं. जाहीर केलं नव्हतं. तर तिथं अजून काय आहेत त्यांना बघू काय भावना आहेत. ओ नमस्कार. काय मोडणीमधलं काय म्हणते राजकारण? मोडणीमधलं राजकारण म्हणण्यापेक्षा माढा विधानसभेचं राजकारण 25 वर्ष आमदार आहेत. बरोबर. आपल्या माढा तालुक्यामध्ये कोणतं मोठं युनिट आलंय एज्युकेशनचं? कोणतं आलंय? आपल्यामध्ये क्रीडा संकुल आहे का? आज MPSC UPSC होत असताना तरुणांना शिक्षणाची गरज आहे, आणि शिक्षणाबरोबर आज व्यायाम आणि खेळ आज बघतोय आपण. आज ऑलिम्पिकच्या खेळाच्या जेव्हावर कुठे गेले, मग आपल्यातले होतकरू तरुणांना खेळायला संधी आहे का? आपल्या तालुक्यात एक तर स्विमिंग पूल आहे का? एक ग्राउंड आहे का? कुठल्या पण व्हॉलीबॉल फुटबॉल क्रिकेट नॉलेज आहे का? सध्याचा तरुण हा मोबाईलमध्ये व्यसनाधीन झाला आहे. मोबाईलमध्ये व्यसनाधीन झाला आहे. त्यांना खेळामध्ये आकर्षित करणे, त्यांना शिक्षणामध्ये आकर्षित करणे, चांगल्या पद्धतीचं एज्युकेशन उभा करणं वास्तविक पाहता खरी ती गरज आहे. घर बांधताना माणूस घराचा पाया भक्कम करतो. पाया का भक्कम करतोय? तर स्ट्रक्चर चांगलं उभं राहावं. मग आपण ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, काम करत असताना आपल्या भागातल्या लोकांना, आपल्या भागात येणारी पिढी, ही पिढी घडली पाहिजे. ही पिढी घडण्याच्या दृष्टीनं तुम्ही काय केलं? आज तुम्ही 30 वर्ष आमदार आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी तुम्ही इंग्लिश मिडियम चालू केली, एक संस्था चालू केली युनिट. हे कधी व्हायला पाहिजे होतं? आज सावंत कुटुंबाने पुण्यात जाऊन एज्युकेशन उभा केलं. ठीक आहे, त्याने तिकडे तुम्ही व्यवसाय केला, पण त्याने भारतात नव्हे तर जगात नाव केलं त्याने, युनिव्हर्सिटी केली. हो. मग तुम्ही इथे नुसता कारखाना काढला म्हणजे झालं का? बरं, आज उपसा सिंचन योजना चालवत आहे. टेल टू हेड ही भूमिका असते. टेलला पाणी कधी आलं? कधी आलं? तुम्ही टेलला पाणी कधीही देण्याचा प्रयत्न करत नाही. तुम्ही कायम पाणी चालू करता योजना, आणि तुमच्या कारखान्याचा परिसर डेव्हलप करून घेतात ते बेस होता. वड्याला पाणी द्यायचं मुंडीमचं आश्वासन 97, 98, 99, 2000 बसत आले का? तर आज तालुक्यामध्ये एवढे प्रश्न आहेत की तालुक्यामधले असंख्य रस्ते हे खराब झालेले आहेत. ह्याला पर्याय कोण? याला पर्याय नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे. आज जे माढा तालुक्याच्या राजकारणामध्ये प्रत्येक वेळेस 30 लोक 30 घरं. आज एक गोष्ट महाराष्ट्राच्या इतिहासात माढा करमाळा विधानसभा म्हणजे बबनराव शिंदे, संजय शिंदे 2 आमदार, रणजित शिंदे, संजय शिंदे 2 झडपी सदस्य, धनराज शिंदे, विक्रम शिंदे 2 पंचायत समिती सदस्य, मार्केट कमिटीचे सभापती तेच. साधं देखरेख संघ. इकडं कुठलं पद एखाद्या थर्ड पार्टीकडे मला दाखवा. पलीकडे पंढरपूरला जावा, पलीकडे मोहोळला जावा, प्रत्येक पदावर वेगळ्या कुटुंबाचं नाव आहे, वेगळ्या आडनावाचं नाव आहे. मग तुम्हाला तालुक्यातल्या बाकीचे तुमच्या कार्यकर्त्यावर विश्वास नाही का? जर तुम्हाला मग एक पद घेतलं, प्रमुख पद, जर समजा कुटुंब प्रमुखाकडं आमदार पद आहे, बाकीच्या पदांची गरज काय? तुम्हाला नेमगावचा सरपंच मोठेपणा दाखवावा लागतो. राजन पाटलाच्या कारखान्याचे चेअरमन आत्तापर्यंत ऑदर आहेत, कधीही तरी स्वतःच्या घरातला चेअरमन केलं नाहीत. मग तुम्ही उलटीपणा द्यायला तयार नाही लोकांना का?
आता बबनदादांचा रणजित भाई उभारणार आता असं काहीतरी चाललंय त्यांच्या घरात. घराणेशाहीला किती दिवस काय म्हणताय? तुम्ही घराणेशाहीला किती दिवस? आज मला सांगा, एकीकडे आज ते मराठा योद्धा मनोज जरांगे लाठी हल्ला झाला, उपोषण करतोय, आणि तुम्हाला ज्या वेळेस त्याने आव्हान केलं की तुम्हाला म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला की आमदार खासदार बंदी करा, मंत्र्याला बंदी करा, आणि तुम्ही अजितदादाला मंत्री आणून कारखान्यावर मुळे टाकताय आणि त्यावेळेस परकट भाषेत बोलताय की जरांगेने काय ठेका घेतलाय का? ही तुमची भाषा. ह्या एवढ्या वयात तुम्ही जर एखाद्या आज करोडो लाखो जनसमुदाय जरांगे पाटलांच्या माग आहे आणि कोट्याधीश अब्जाधीश ज्या प्रॉपर्टीची गणना नाही असे लोक त्यांच्या माग आहेत, तुम्ही त्या माणसाबद्दल एकरी भाषा वापरताय. ते रणजित शिंदे सांगतात की 50,000 रुपये मी त्यांच्या सभेला दिले, 1 रुपयाने त्यांना लोकांनी 20 लाख रुपये पाठवले. ही जी भूमिका आहे या कुटुंबाची, जी त्यांच्या अंगात जी एक मस्ती आली की जनता आमची रहित आहे आणि आम्ही त्याच्यावर निवडून येणार, म्हणून त्यांना लोकसभेला लोकांनी दाखवलंय की तुम्हाला लोकसभेला जे झालं ते विधानसभेला होईल असं वाटतं. 1000 वेळा उमेदवार कोण पुढं असेल? उमेदवार आता सध्या 6-7 लोक इच्छुक आहेत. बरोबर. तुम्हाला ते तर माहिती आहे. स्ट्रॉंग कोण वाटते सगळ्यात? हे बघा, स्ट्रॉंग उमेदवार आत्ताच्या परिस्थितीला कोणी सांगू शकत नाही, कारण जोपर्यंत त्यांचा काय निर्णय आहे, त्यांना कोण तुतारी देते, घड्याळ मानते, आता ते अस्थिर झाले. ते जे माणसं स्थिर होती ते अस्थिर आहेत. त्याने कुठल्याही ठामपणे सांगावं की मी ह्या तिकिटावर उभा राहणार आहे का त्यांचा निर्णय. आज मी ठामपणे सांगतो. पण तुम्हाला असं वाटतं की त्यांच्या घराण्याबद्दल नाराजी प्रचंड 100%. ऐकून घ्या, तुम्हाला विधानसभेला मागच्या किती मतं पडली होती? विधानसभेत लीड तुमचं किती होतं? आज ते विधानसभेत लीड लोकसभेला राहिलं का? बरं, त्यावेळेस तुमच्यासोबत भाजप होतं का? त्यावेळेस तुमच्यासोबत शिवसेना होती का? नव्हती. मग तुम्हाला शिवसेना भाजप नसताना आज तुम्ही बॅकफुटला येत आहे, आणि आता तर ही निंबाळकर खासदार उमेदवार होता, रणजित शिंदे आल्यावर घोडा मैदान लांब आहे, 3 नंबर 4 नंबरच्या रेसमध्ये रणजित शिंदे राहतील हे माझा शब्द आहे. आणि माढा विधानसभेमध्ये कारखानदारी आणि घराणेशाहीला ब्रेक देऊन नवीन चेहऱ्याला माढा विधानसभेचा मतदारसंधी देईल अशी अपेक्षा नव्हे तर अशी कुजबूज चर्चा आहे. आता तुम्ही मुलाखती घेताय, तुमच्या मुलाखतीमध्ये लोक चेहरा येतोय म्हणून उघडच बोलणार आहेत, आमदार चांगले, आमदार चांगले, आमदारचा पोरगा चांगला. कसं असतं, राजकारण करत असताना गाव लेवलच्या नाड्या बांधलेल्या आहेत, आणि गाव लेवलच्या नाड्या बांधल्यामुळं त्या लोकांना उघड बोलता येत नाही. आणि ह्या गोष्टी आहेत की अजून पण घराणेशाही चाललेली आहे, फक्त तालुक्यातली जनता सुज्ञ आहे. आज मोहिते पाटलाच्या घराला नावं ठेवली, परंतु मोहिते पाटलाच्या घरात आता एकच पद राहिले, दुसऱ्या पदाला ते उभारणार नाहीत. तुमच्या घरात 2 आमदार का पाहिजेत? बरं, 2 आमदार आहेत, मग 2 ZP सदस्य का पाहिजेत? बरं, ओबीसीवर तुम्ही सभापती 2.5 वर्ष राहताय आणि जनरलवर 2.5 वर्ष सभापती राहताय, म्हणजे 5 वर्ष तुम्हीच बघताय. म्हणजे एकंदरीत तुमचा घराणेशाहीवर आरोप आहे. अजून काय लोक आहेत, काय वाटतंय? आम्हाला नाही, त्यांना हो, काय वाटतंय तुम्हाला यावेळेस? रणजित भैया का आमचा बारडी गावचा सरपंच जो त्या पार्टीत आहे ना, बारडी गाव सरपंच रणजित भैया. बारडीची काय परिस्थिती आहे? किती लोकसंख्या आहे? 1800. 1800. 90% होईल बारडी. रणजित शिंदेनी कुठल्या पक्षात उभा राहायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? तुतारी घेऊन उभा राहायला पाहिजे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतनं का नको? नाही, त्याला लोक साथ देत नाहीत ना. कोणाला? रणजित भैयाला. अजित पवार या पक्षात. अजित पवारांच्या पक्षाला का बरं एवढी नाराज असतील लोक? असतील त्यांच्या आता मनाचा प्रश्न आहे. भाजपबद्दल काय वाटतंय? भाजप बी नाही, शरद पवारांच्या पक्षात. शरद पवारांच्या पक्षात काय कारण? काय कारण? शरद पवारच का पक्ष? शरद पवार माणसं भरपूर हे आहेत ना, क्रेज आहे. हो, तुतारीची क्रेज आहे. हो. काय करता तुम्ही? शेती. काय शेतीत? काय? द्राक्षी बाग. दर होता ह्या वेळेस गावला? हो, होता तर आपला थोडाच. किती एकर आहे द्राक्ष? 2 एकर. मग इथं अभिजित पाटलांचं नाव ऐकलं? हो, ऐकलं. कसं काम आहे? आत्ता नेता आहे ना, चालू ही रणजित भाई यांनी कामं केलेली आहे भरपूर. आमच्या बारडी भोशी रस्ता त्यांनी मंजूर करून आणून दिला, आता काम प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे रणजित शिंदे. ठीक आहे, थांबवा आता आपण इथं. तर या प्रतिक्रिया आहेत. माढा विधानसभा मतदारसंघातलं मोडणीम हे गाव आहे आणि गेल्या 30 वर्षापासून बबनदादा शिंदे ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत आणि बबनदादा शिंदे यांच्या विरोधामध्ये आता अभिजित पाटील आहेत, शिवतेजचे मोहिते पाटील इच्छुक आहेत, मिनलसाठी इच्छुक आहेत. आणि खरं तर आता आगामी काळामध्ये राजकीय गणितं नक्की कशी बदलत आहेत
रणजित शिंदे नक्की कोणत्या पक्षातून उमेदवारी निश्चित करतायत यावर सुद्धा अनेक जी काही त्यांची गणित आहेत त्या अवलंबून असणार आहेत. त्याचबरोबर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अभिजित पाटील यांनी सुद्धा माढा विधानसभा मतदारसंघामध्ये आता जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केलेली आहे. या सगळ्यांचा एकंदरीतच परिणाम मतदानावर कशा पद्धतीने होतोय हे मात्र येणाऱ्या काळातच समोर येणार आहे. गोपामाळेसोबत मी गणेश गायकवाड, एबी मराठी न्यूज, मोडणीम, माढा.